नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे आता हे जे आपलं युद्ध चालू आहे, या युद्धाच्या संदर्भामध्येच माझं विषय आहे. म्हणजे हे युद्ध काल जेव्हा सुरू झालेलं आहे तेव्हा त्याच्या आधीपर्यंत हे जे आपले विरोधी पक्ष नेते वगैरे सगळे जे होते, म्हणजे विशेषतः तो नालायक अजय राय, काय त्यांनी ते राफेल, त्याला लिंबू मिरची वगैरे आणि हे सगळं जे केलं ते त्यांनी त्याचा जो आका आहे राहुल गांधी याच्या सांगण्यावरूनच केलेलं आहे. ह्याचं स्वतःचं हे नाही, हा तो तेवढा वाईट नाही. किंवा मल्लिकार्जुन खडगे की मोदींना माहिती होतं पहलगामचा अटॅक होणार आहे वगैरे, हा ठीक आहे, हा बालिशपणा आहे. पण आज ह्या 2 दिवसात जे काही झालेलं आहे त्या 2 दिवसामध्ये मोदी है तो मुमकिन है और मोदी है तो ही मुमकिन है. कारण आज इतक्या दिवसात आपल्याकडे एवढे अटॅक झाले, त्या एवढ्या अटॅक्समध्ये किती लोक किती वेळा आपण त्यांच्यावर अटॅक केला. 2014 नंतर सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक केल्यानंतर आपण याच्या आधी आपण कुठले स्ट्राईक केले? एक कारगिलमध्ये केलं, ते पण अटलजींच्या सरकारने. या काँग्रेसच्या सरकारने काय केलं? काँग्रेसच्या सरकारने फक्त भारत विकला, दुसरं काही केलं नाही आणि हिंदूंचं खच्चीकरण केलं. आज मोदींमुळे निदान आपण एक चांगल्या प्लॅटफॉर्मवर येऊन बसलेलो आहे. आज जगातला प्रत्येक माणूस आपल्याबरोबर आहे. मोदी 11 वर्षात एवढं जे जग पालथं घातलं त्यांनी, एवढ्या लोकांशी जो इंटरनॅशनल याच्यामध्ये लोकांशी संबंध जुळवले त्यांनी, त्या संबंधाच्या जोरावर आज सगळं जग तुमच्या मागे उभे आहे. आज अमेरिका तुमच्या मागे उभे आहे. आज म्हणजे एकमेकांचे शत्रू आपल्या मागे उभे आहेत. म्हणजे अमेरिका तुमच्या मागे उभे आहे, रशिया तुमच्या मागे उभा आहे, एक चायना सोडलं तर तुमच्या मागे सगळे उभे आहेत. बाकी आता ते काय म्हणतात त्याला टिल्लू पिल्लू जे पाकिस्तानच्या बाजूने ते असू देत. पण आज पाकिस्तानचं आपण म्हणजे अजून तर युद्ध सुरू झालेलं आहे तरीसुद्धा या पाकिस्तानमधली आपण बऱ्यापैकी हानी केलेली आहे. आणि हे जे त्यांचं मोदींचं जे कौशल्य आहे आणि जी गट्स आहेत की अटॅक, काय हे जो अटॅक त्यांनी केलेला आहे, हा याच्यामुळे ह्या सगळ्या लोकांची थोबाडं बंद झालेली आहेत. म्हणजे एक तर हे कपाळकरंटे कुकर्तृत्व सगळे यांचं, आणि कर्तृत्ववान मोदीला म्हणजे मोदी भक्त म्हणा किंवा काय म्हणा, पण आज मोदीने अटॅक करून दाखवलं तुम्हाला. आम्ही मोदी भक्त आहोत तर आहोत मोदी भक्त. का नसावं आम्ही मोदी भक्त? आज हिंदूंच्या अस्मितेचा प्रश्न होता, तो त्यांनी लावून धरला आणि आज पाकिस्तानला ठोकलं की नाही आतमध्ये जाऊन. मग आज लाहोर एअरपोर्टवर स्ट्राईक झाला. काय न्यूक्लिअर वेपन. मगाशीच बातमी आली होती की अमेरिकन डिफेन्स सेक्रेटरी जयशंकरशी बोलले आणि त्यांनी याला फोन केलेला आहे शहबाज शरीफला की तुम्ही हे बंद करा म्हणून. ते करतील नाही करतील हा नंतरचा प्रश्न आहे. काय आणखीन पुढे काय होईल ते, पण आज आपण बाहेर हटणार नाही. आज आपण यांना धडा शिकवणार. म्हणजे माझा जो मागचा एक व्हिडिओ होता की पाकिस्तान आणि बांगलादेशच्या देशामध्ये जोपर्यंत विधवांचा सडा पडत नाही तोपर्यंत आपण गप्प नाही बसायला पाहिजे. आज त्यांनी पाणी बंद केलं. आज त्यांनी ते पाणी बंद केल्यामुळे ते तिकडे तडफडायला लागलेत. आत्ताच बातमी आलेली की तिथे चिनाबच्या भागामध्ये भरपूर पाऊस पडला आहे, त्यामुळे एकदम पाणी सोडलं तर परत त्यांना तोही प्रॉब्लेम आहे. पाणी आहे तरी प्रॉब्लेम आहे, पाणी नाही आहे तरी प्रॉब्लेम आहे. आणि पाणी सोडणं किंवा हे करायचं हे आपल्या हातात आहे ना. हे आता हेच तुम्ही बघा, हे समजा पाकिस्तानच्या हातात असतं तर. आणि ह्याच्यामध्ये लोक म्हणतात त्यांना चायनाचा पाठिंबा आहे किंवा काय आहे. चायनाचा पाठिंबा आहे. आज चायनाने जे काही त्यांना शस्त्रास्त्र दिलेली आहेत, ही सगळी शस्त्रास्त्र ॲटर फेल्युअर झालेली आहेत बघा तुम्ही. म्हणजे एक तर त्यांना चायनाने सबस्टँडर्ड माल दिलेला आहे किंवा चायनाने त्यांचे एक हातचे त्यांच्याजवळ ठेवलेले आहेत की जिथे करून म्हणजे चायनावर कितपत विश्वास जगाने ठेवावा हा एक विचार करण्यासारखा भाग आहे. पण आज तुम्ही लाहोरमध्ये आतमध्ये जाऊन ठोकलं, रावळपिंडीमध्ये आतमध्ये जाऊन ठोकलं, कराचीमध्ये आतमध्ये जाऊन ठोकलं. आत्ताच बातमी आलेली की सियालकोटमध्ये तुम्ही आतमध्ये जाऊन ठोकलेलं आहे. परत लाहोरला खूप मोठ्या प्रमाणावर हे झालं आहे. आणि आज जयशंकर साहेबांनी अमेरिकन काउंटरपार्टला सांगितलेलं आहे की आम्ही त्यांना फक्त टेररिस्टच्या ह्याच्यावर अटॅक केलेला आहे. काय यांनी आमच्या 16 सिव्हिलियन मारलेले आहेत. सकाळी पुंछमध्ये
त्यांनी हल्ला केलेला आहे. काल रात्री म्हणजे आज पहाटे पूंछमध्ये हल्ला केलेला आहे एका गुरुद्वारावर. तिथे 5 लोकं मारलेली आहेत. आज टोटल 16 लोकं काश्मीरमध्ये गेलेली आहेत. यांचा बदला आपण 100% घेणार. आज संजय राऊतचं थोबाड कुठे आहे? आम्ही एक दिला निघाल. अरे एक काय उपकार करतात का तुम्ही? ते युद्ध करायचं म्हणजे काय शाखेमधल्या मारामाऱ्या थांबवण्यासारखं नाही आहे किंवा पत्राचाळीतल्या लोकांना हाताळण्यासारखं नाही आहे. आज जगाचा अभ्यास करावा लागतो. यांना अभ्यासाची काय सवय आहे? यांना फक्त दुसऱ्याला शिव्या देण्याच्या पलीकडे यांना काय करता येतं आहे? तर माझं हे म्हणणं आहे की आपण ही वेळ आहे हा सगळ्या बाजूला ठेवून आपल्याला गव्हर्नमेंटच्या बाजूने उभं राहायला पाहिजे. आणि उभं राहतोच आहोत आपण. उभं राहतोच आहोत. आपले सगळे डिफरन्सेस बाजूला ठेवून आपण उभं राहतोच आहोत. काय आणि विशेषतः आज मी काल एक व्हिडिओ बनवला होता. त्या कालच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की गृहकलाची शक्यता आहे. कारण ही जी इकडे राहणारी जी लोकं आहेत काय ही लोकं खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे जे आता घडलेल्या गोष्टी आहेत ते चाचपणी करतायत. कोण आपल्याला कुठे विरोध करू शकतं ते कळलं का? म्हणजे आपण 75-80% हिंदू असूनसुद्धा आपण 20% मुसलमानांना विरोध केलेला नाही आहे. तेच तुम्ही जेव्हा पाकिस्तानची फाळणी म्हणजे हिंदुस्थानची फाळणी झाली, अखंड भारताची फाळणी झाली, पाकिस्तान आणि हे झालं भारत वेगळे झाले, त्यावेळेस पाकिस्तानमध्ये 27% हिंदू होते. आज पाकिस्तानमध्ये 3-3.5% हिंदू आहेत. कारण का? तर ह्यांनी इधर त्यांना कन्वर्ट केलं किंवा मारून टाकलं की त्यांच्या मुली पळवल्या. आणखीन नाहीतर त्यांना ते तिथून पळून इतर देशांमध्ये गेले. काही सिंधी लोक परदेशात गेले, काही हिंदुस्थानात आले, काही राजस्थानी लोक बऱ्यापैकी हिंदुस्थानात आले. काय तर ह्याच्यामुळे तो खूप म्हणजे हे लांडे एकदम नालायक आहेत. तर ह्यांच्यापासनं म्हणजे आपल्याला मोदींच्या मागेच उभं राहायला पाहिजे. आणि जे काय आपण आता 2024मध्ये चूक केली मोदींना फक्त 240 सीट देण्यामागे, ती चूक परत होता कामा नये. मोठ्या थम्पिंग मेजॉरिटीने आपल्याला परत पुढे जाऊन आपल्याला ह्यांना आणायला पाहिजे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सुद्धा आपल्याला यांनाच निवडून आणायला पाहिजे. तर तो झाला आता हा राजकारणाचा थोडासा भाग बाजूला काढून. आज मी जे तुम्हाला सांगतोय की मोदींनी त्यांची इतकी कोंडी करून टाकलेली आहे की तिकडनं अफगाणिस्तान त्यांना विरोध करतं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इंटरनल याच्यामध्ये बलोच लोक त्यांना विरोध करत आहेत. बलोच लोकांनी आज 12-13 आर्मीचे जवान्स मारले त्यांचे. इकडे आज आत्ता नेपाळनी पण सांगितलेलं आहे की आम्ही तुम्हाला मदत करणार नाही म्हणून. युरोपियन युनियननी सांगितलेलं आहे आम्ही मदत करणार नाही. अमेरिकेने सांगितलेलं आहे आम्ही तुम्हाला मदत करणार. रशियाचा तर विषयच येत नाही आहे. एक चायना त्यांना मदत करते, पण चायना त्यांना मदत कुठपर्यंत करणार? कारण चायनाला सुद्धा मदत करताना एक विचार करायला पाहिजे चायनाने की आज त्यांचं जगामधलं स्टँडिंग काय आहे. आणि आज चायना उघडा पडलेला आहे. म्हणजे ह्याच्यावर स्ट्राईक करताना आज चायनाकडनं जी काही लोक वेपन्स घेणार असतील ते बघतायत की आज पाकिस्तानकडे जी काही वेपन्स आहेत, म्हणजे पाकिस्तान मोठ्या भूषण यांनी सांगत होतं की आमच्याकडे बेस्ट काय म्हणतात त्याला अँटी मिसाईल किंवा हे टार्गेट करण्याची आमच्याकडे मशिनरी आहे. आज ती अटर फेल्युअर झालेली आहे. आज आपण 30 ठिकाणी मारा केला, 30 ठिकाणी हे कुठेही इंटरसेप्ट करू शकले नाहीत. आणि आज त्यांनी जेवढा आपल्यावर मारा केलेला आहे त्या सगळ्या ठिकाणी आपण त्यांना इंटरसेप्ट केलेलं आहे. आपली मिलिटरीची जीवितहानी झालेली नाही आहे. आज आपण एक त्यांचा पायलट पकडलेला आहे. म्हणजे मला तर असं वाटतं की तो पायलट मुद्दामून येऊन इथे पडला असेल का आणि म्हणला असेल चला वाचलो मी. कारण तिथे त्या भिकारी देशामध्ये राहून काय करणार? उद्या ते आपल्यालाच मारून टाकायचे किंवा उद्या आपलं विमान इंडियन गव्हर्नमेंट पाडायचं आणि आपण मरायचो. त्याच्यापेक्षा इथे इंडियाकडे आलो तर इथे आपल्याला निदान खायला प्यायला घालतील. आणखीन इथे आपला जीव जास्त सुरक्षित आहे पाकिस्तानापेक्षा, जरी युद्ध कैदी असलो तर. आणि उद्या यांना आपण माफीचे साक्षीदार झालो तर आपल्याला आणखीन फायदा आहे. असा म्हणजे ठीक आहे, हा ह्याचा भाग आहे, जोकचा भाग असू शकतो किंवा खराही असू शकतो, आय डोंट नो. तर म्हणून मी म्हणतो मोदी है तो मुमकिन है और मोदी है तो ही मुमकिन है. काय म्हणजे आज जरी हे असदुद्दीन ओवैसी वगैरे हे आपल्या बाजूने बोलत असतील तरी ही त्यांची काळाची गरज आहे बोलायची. उद्या हे झाल्यावर हे परत ते त्यांचे दात दाखवणारच आहेत आपल्याला. त्यामुळे हिंदूंनी एक होऊन इथे आपल्याला, आणि आज आपण
म्हणजे सोपं नाही आहे ते पाकिस्तान ऑक्युपाईड का POK घेणं हे एवढं सोपं नाही आहे काय. पण आज आपण सगळ्यांनी प्रार्थना करायला पाहिजे की आपल्याला POK मिळाला पाहिजे. कारण POK मिळणं म्हणजे ही जगामध्ये आपण आपली ताकद दाखवण्यासारखं होतं. आणि उद्या तुम्ही माझ्या दृष्टिकोनातून उद्या बलुचिस्तान हे वेगळं राष्ट्र होईल. पाकिस्तानमध्ये ऑलरेडी सिंधांनी एक वेगळा सिंधू देश म्हणून, सिंधू प्रदेश म्हणून त्यांचं चाललेलं आहे. तर ह्याचा फायदा घेऊन खूप लोक वेगवेगळे होऊ शकतात आणि पंजाबपुरताच पाकिस्तान मर्यादित राहू शकतो. आत्ता काय म्हणतात त्याला, नवाज शरीफ आणखीन त्याच्या भावामध्ये शहबाज शरीफमध्ये सुद्धा हे झालेलं आहे, काय म्हणतात त्याला, बोलणी झालेली आहे की हे कुठे थांबवायला पाहिजे. पण ते मुल्ला मुनीर जो आहे त्यांचा पाकिस्तानचा आर्मी हेड, आणि आर्मी हेड म्हणणं हे काय नॅशनल हेड असल्यासारखंच आहे. ते शहबाज शरीफला तो कठपुतली पण नाही आहे काय. तर त्यामुळे त्याच्या ह्याच्याप्रमाणे जे काय होतं आहे ते होतं आहे. पण हे फार म्हणजे माझ्या दृष्टीने हे युद्ध अजून एस्केलेट होईल आणि हे एस्केलेट आपल्या बाजूने होईल. कारण अबकी बार काय म्हणतात त्याला, जसं 400 पार म्हटलं तसं अबकी बार लाहोर पार किंवा अबकी बार POK पार असं आहे. त्यामुळे असं करून आपण, आणि हे का होतं आहे, कारण पाकिस्तान कधीच कोणाशी लॉयल नव्हता. पाकिस्तान त्यांच्या स्वतःच्या प्रजेशी लॉयल नव्हता. पाकिस्तान बलुचिस्तानशी लॉयल नव्हता. पाकिस्तानची लॉयल्टी फक्त चायनाशी आहे, कारण चायना त्यांना ठोकून काढतं. म्हणजे चायनाची त्यांच्यापेक्षा ताकद जास्त आणि आपली अतिसहिष्णुता, म्हणून ते आपल्या अंगावर डाफरतात. कळलं का. म्हणजे आपल्याला काफर म्हणतात, त्यांची चायनाला काफर म्हणायची ताकद नाही. कळलं. तर त्यामुळे मोदी हे तोही मुमकिन आहे. कळलं का. त्यामुळे पाकिस्तान, आणि आपण प्रार्थना करून POK आपल्याला कसं मिळेल याचा आपण अभ्यास करावा, याचा आपण प्रयत्न करावा. आणखीन आपल्या गव्हर्नमेंटचे हात बळकट करावे. आज एवढंच. धन्यवाद.